हॅलो नमस्कार, मी शीतल. माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. कशा आहात सर्वजण? मस्त असाल. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर माझी अंघोळ वगैरे झालेली, चहा वगैरे पिला आणि मस्त अशी उन्हात फिरत होते. आणि आज आमच्या घरात म्हणजे मासे वगैरे घेतलेले होते घरी, तर तेच मम्मी साफ करत होती. आणि नंतर मी इथे थोडंसं उन्हात फेरफटका मारायला आले होते. तर आमच्या घराच्या समोरच अंगणवाडी आहे. तर चला म्हटलं तिथे जाऊन बघूया. खूप दिवसांनी मी तिथे चालले होते, कारण नवीन अंगणवाडी बांधलेली होती. जेव्हा आम्ही शिकत होतो ती जी जुनी होती ना, ती पाडून नवीन झालेली होती, कारण ती खूप खराब झाली होती त्याच्यामुळे. आणि ही झाडं बघा, खूप छोटी लावलेली होती, खूप मोठी झाल्यात आणि खूप छान वाटत होतं. तर मी अंगणवाडीत आत आले आहे. तर इथे मुलं येऊन बसलेली छोटी छोटी, आणि त्यांना अनेक शिकवायला चालू केलं नव्हतं, कारण की अनेक मुलं छोटी येतच होती त्याच्यामुळे. आणि ही लहान मुलं बघा कसे बसलेले आहेत. आणि खूप छान अंगणवाडी केलेली आहे, तुम्ही बघू शकता. खूप सगळं म्हणजे मराठीमध्ये सगळं लिहिलेलं होतं त्याच्यावरती. आणि आमच्या वेळेस एवढं काही नव्हतं, पण ह्यावेळेस खूप छान अंगणवाडी केलेली होती. आणि मला ना लहानपणीचीच आठवण झाली. तर इथे सुविचार पण लिहिला होता, मुलांनी दररोज शाळेत यावे म्हणून. आणि खरं सांगू का, मुलींसाठी म्हणजे त्या टीचर आहे ना, फोन करून करून बोलवतात मुलांना की या या म्हणून अंगणवाडीत. नंतर इथं मी बसले थोड्या वेळ आणि नंतर मी घरी गेले. तर मम्मीचं इथं जेवण पूर्ण बनवून झालं होतं. तर इथे बघा फिशचा रस्सा वगैरे केलेला आणि बाकीचे फिश करायचे चालू होते. तर थोडेसे फ्राय केले आणि थोडेसे असे परतलेले वगैरे, असे 2-3 प्रकारचे मम्मीने फिश बनवले. जे आवडतं ते खा म्हणून. तर मला शक्यतो हे तळलेले कडक आवडतात, तर तेच मी खाणार होते. आणि असं आयतं खायला खूप मज्जा येते, गरम गरम म्हणजे खूपच भारी वाटतं. तर इथे बघा मम्मीने मला कसे गरम गरम फिश दिल्यात. आणि मला फक्त फिश खूप आवडतात म्हणून मी तेच खाणार होते. तर माझ्यासाठीच आणलेले होते. तर आमच्या घरात असं चालूच असतं. तर तुम्हाला हा मिनी ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटत जाऊ. तोपर्यंत बाय बाय.